तर मातोरीतील दगडफेक कुंडलिक खांडेंविरोधात ओबीसी समाज आक्रमक झालेला आहे। बीडमधील शिरूर कसारमध्ये कडकडीत बंद पाळण्यात येतोय। शिंदे गटाच्या कुंडलिक खांडेंची चौकशी व्हावी, आंदोलकांकडून ही मागणी करण्यात येते आहे। शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडे यांचा कथित ऑडिओ जो व्हायरल झाला आहे त्याबद्दल आता शिरूर कासारमधले जे ओबीसी समन्वयक आहेत ते आक्रमक झालेले आहेत। त्यानंतर 2 दिवसापूर्वीच मनोज जरांगे पाटील यांच्या मातोरी गावामध्ये प्रचंड अशी दगडफेक झाली होती आणि त्या प्रकरणाचीही कठोर सखोल चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी आहे। माझ्यासोबत समन्वयक आहेत। तुम्ही आज शिरूर बंदचं आवाहन केले का? हो, आज ते खांडरे आहे, खांडरेने जे वक्तृत्व केलेलं आहे, खांडे त्यांनी जे वक्तृत्व केलेलं आहे त्या वक्तृत्वामुळं आज शिरूर तालुका हा बंद ठेवलेला आहे कडकडीत। त्या ऑडिओ क्लिपमध्ये ते धनंजय मुंडे साहेब यांना तुमची गाडी आडू आणि तुमच्या गाडीच्या काचा फोडू आणि तुमच्यावरती हल्ला करू अशी एक ऑडिओ क्लिपमध्ये त्यांची व्हायरल होऊन त्यांचं वक्तव्य आहे। त्या वक्तव्याचा निषेध आणि ते हल्ला करणार आहेत असे ते ऑडिओ क्लिपमध्ये स्पष्ट दिसतंय, ऐकू येतंय। त्यामुळं आम्ही सर्व शिरूर तालुक्याच्या वतीने ओबीसी समाजाच्या वतीने धनंजय मुंडे साहेब आणि पंकजाताई मुंडे यांच्यावरती हल्ला करण्याच्या हेतूने ते केलेलं वक्तव्य म्हणून शिरूर तालुका बंद ठेवण्यात आलेला आहे। कॅमेरा पर्सन आप्पासाहेब मोहरकर सह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, शिरूर कासार।